20-22 वर्षांनी वरईच्या डोममध्ये जे दृश्य दिसलं ते महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा देणार होतं। दोन्ही ठाकरे, उद्धव आणि राज एकत्र मंचावर, पाठीमागं हजारोंच्या गर्दीत मराठीच्या गजरात हे दोघं पुन्हा एकत्र आले। जुने शिवसैनिक डोळे पुसत होते, कार्यकर्त्यांच्या नजरेत उत्साह ओसांडून वाहत होता। हा प्रसंग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी उत्साहाचा ठरला, तर इतर राजकीय पक्षांसाठी मात्र नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरला। हा बंधुभाव कौटुंबिक असो वा राजकीय तडजोडीचा, महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचे निश्चितच मोठे परिणाम होणार आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा सर्वात मोठा आणि थेट परिणाम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर होण्याची शक्यता आहे। बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसा आपणच चालवत असल्याचा दावा करणाऱ्या शिंदेंना आता थेट बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे आणि त्यांच्या राजकीय मुशीत तयार झालेले पुतणे राज ठाकरे यांच्याशी संघर्ष करावा लागू शकेल। यामुळे शिंदे गटाची स्थिती अधिकच आव्हानात्मक बनू शकते। ठाकरे कुटुंबानं एकत्र येऊन केलेलं फोटो सेशन हे बाळासाहेबांचा वारसा त्यांच्या कुटुंबाकडेच असल्याचा संदेश देणार होतं। यामुळे एकनाथ शिंदेंना मतदारांच्या मनात खरा वारसदार कोण हे बिंबवणं कठीण होईल। मराठी मतदारांमध्ये ठाकरे घराण्याबद्दल असलेला सॉफ्ट कॉर्नर शिंदे गटासाठी चिंतेची बाब ठरू शकतो। विशेषतः पालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरी मराठी मतदारांमध्ये याचा मोठा परिणाम दिसू शकतो, ज्यामुळे शिंदे गटाच्या वोट बँकला धक्का बसू शकतो। ज्या मूळ शिवसेनेतून शिंदेंनी आपला गट तयार केला त्या पक्षाचं ठाकरे बंधूंच्या रूपात पुन्हा एकत्रीकरण झाल्यास एकनाथ शिंदेंसमोर पक्षीय कॅडर सांभाळण्याचं मोठं आव्हान असेल। शिवसेनेच्या मुळाशी असलेली बांधिलकी असणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरे बंधूंच्या नव्या युतीकडे आकर्षित होऊ शकतात। महाराष्ट्रात भाजपसोबत सत्तेस असलेल्या शिंदे गटाला ठाकरे बंधूंच्या युतीमुळे भाजपसोबतच्या समीकरणातील बदलांना सामोरं जावं शकतं। भाजपला शिंदे गटापेक्षा एक चांगला पर्याय मिळाल्यास सत्तेतील आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी शिंदेंना अधिक संघर्ष करावा लागेल। काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की भाजपनंच पडद्यामागून ठाकरे बंधूंना बळ देत असावं, जेणेकरून शिंदे गटाचं प्राबल्य कमी करता येईल। महाराष्ट्रात सर्वात मोठा सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपसाठी ठाकरे बंधूंची ही युती एक मोठं आव्हान निर्माण करू शकते। विशेषतः शहरी आणि निमशहरी भागातील मराठी मतदारांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो। गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं 26.77% मतांसह आपलं स्थान भक्कम केलं असलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीमुळे भाजपच्या मराठी वोट बँकला धक्का बसण्याची शक्यता आहे। पालिका निवडणुकीमध्ये याचा परिणाम दिसून आल्यास 2029च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपसमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं। उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाचा मुद्दा आणि राज ठाकरेंच्या मराठीच्या मुद्द्यावरची आक्रमक भूमिका या दोन्हीचा एकत्रित सामना करताना भाजपला नव्यानं राजकीय समीकरणं मांडावी लागतील। शहरी आणि निमशहरी भागातील मराठी मतदार ठाकरेंच्या मागे जाणार नाहीत याची खात्री करण्यासाठी भाजपला वेगळं धोरण राबवावं लागू शकतं। भाजपनं आतापर्यंत राज ठाकरेंना झुकतं माप दिल्याचं दिसून येत आहे। विजय मिळाल्यानंतरही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लक्ष करताना राज ठाकरेंविषयी टीका करणं टाळलं। यावरून भाजपची वेट अँड वॉचची भूमिका स्पष्ट होते। राज ठाकरेंना लक्ष न करता उद्धव ठाकरेंना एकाकी पाडण्याचा प्रयत्न भाजप करू शकतं। हिंदुत्व आणि मराठी राजकारणाच्या मुद्द्यांभोवती महायुती आणि महाविकास आघाडीचं सध्याचं राजकारण फिरताना दिसत असताना काँग्रेस समोर एक मोठी पंचायत निर्माण झाली। जर राज ठाकरे विरोधकांच्या फैत दाखल झाले तर त्यांच्यासोबत महाविकास आघाडीत राहायचं की नाही हा प्रश्न काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकतो। राज ठाकरेंच्या पक्षाची अमराठी नागरिक आणि मुस्लिम विरोधी भूमिका काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेला धक्का पोहोचवू शकते। महाराष्ट्राबाहेर काँग्रेसला मनसेसारख्या पक्षासोबत केलेल्या आघाडीमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो। यामुळे काँग्रेसनं सध्या तरी या मुद्द्यावर वेट अँड वॉचची भूमिका घेतली, पण लवकरच त्यांना यावर स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल। हे सगळं पाहता एक गोष्ट स्पष्ट होते, हा फक्त मराठी भाषेसाठीचा मेळावा नव्हता, हा एका नव्या समीकरणाचा ट्रेलर होता। महाराष्ट्रातला सारीपाट नव्यानं मांडायची तयारी होती। शिंदेंना कोपरखई, भाजपला इशारा आणि काँग्रेसला गोंधळात टाकणारा डाव होता। पुढे दोन गोष्टी घडू शकतात। जर युती टिकली तर 2029च्या विधानसभेत भाजपला जबर टक्कर मिळेल। शहरी महापालिका निवडणुकांमध्ये शिंदेंचं वर्चस्व संपुष्टात येईल। काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पुन्हा विचार करावा लागेल कुणाबरोबर जायचं ते। पण जर युती मोडली तरी फक्त एक इव्हेंट म्हणून इतिहासात जमा होईल। शेवट काय
तर उद्धव आणि राज पुन्हा एकत्र आले हेच मुळात महाराष्ट्रातलं हिंदुत्व आणि मराठी अस्मिता पुन्हा जागी होण्याचं लक्षण आहे। एकनाथ शिंदेंना आता नुसतं मीच वारस म्हणून भागणार नाही, भाजपलाही नाव आपल्या आखावा लागेल आणि काँग्रेस तिचा नेहमीसारखा तुकतुक होईल। म्हणूनच मित्रांनो, हा फक्त मेळावा नव्हता, हा महाराष्ट्राच्या राजकारणात दिलेला झणका होता। आता बघा पुढे काय काय होतंय ते। अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।